नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ही आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आता सणवार आलेले आहेत. पक्षपंधरवडा चालू आहे आत्ता. त्यानंतर नवरात्र, दसरा, मग दिवाळी, म्हणजे सर्व सणवार आहेत. महिलांना कामही भरपूर आहेत, पण नटणं सजणं पण आवश्यकच आहे. छान दिसणं पण आवश्यक आहे. मग ते वय कुठलंही असू दे. लहान मुलींनाही छान दिसावं असं वाटतं, तरुण मुलींनाही छान दिसावं असं वाटतं, आणि वृद्ध व्यक्तींनासुद्धा छान दिसावं लागतं. मग 40शीतली असेल एखादी स्त्री प्रौढ, 50शीतली असेल, 60लीतली असेल, 70लीतली असेल, 80लीतली असती तरी तिला छानच दिसावं असं वाटतं. आणि विशेषतः सणावाराच्या निमित्ताने छान दिसणं फार आवश्यक आहे आणि दिसलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न हे केलेच पाहिजेत बरं का. मग तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही हे सगळं स्त्रियांसाठी सांगता, पुरुषांच्यासाठी का सांगत नाही? मी तुम्हाला एक सांगते बरं का. पुरुषांनीसुद्धा याच्याकडे खूप लक्ष द्यायला पाहिजे स्वतःकडे. पुरुषांचं कर्तृत्व म्हणजे सगळं आहे असं अजिबात नाही. कर्तृत्व आणि दिसणं, देखणं राहणं, यंग दिसणं, स्मार्ट दिसणं, तुमची बॉडी लँग्वेज चांगलं असणं, स्वतःकडे लक्ष देणं, यासुद्धा सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत पुरुषांच्यासाठीसुद्धा. पूर्वी एक काळ असा होता की सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंगचा हा काळ होता. आता असं नाही आहे. आता लिव्हिंगसुद्धा तुमचं हायच असलं पाहिजे. नुसतंच तुम्ही सिम्पल राहताय तर फारसं तुमच्याकडे लक्ष दिलं जात नाही, आणि लक्ष दिलं जात नाही की तुमच्याकडे दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे अलीकडे तुम्ही बघताय की आता माझी 61 सुरू झाली, पण तरीही तुम्ही म्हणता की मॅडम ते साड्या आणि हे ते असं का तुम्ही आजकाल करताय? मला माहिती आहे की सणावाराच्या निमित्ताने आपल्याला स्मार्ट दिसणं, यंग दिसणं फार आवश्यक आहे, आणि त्याच्यासाठी फारसे पैसे खर्च करावे लागत नाहीत. पैसे तुमच्याकडे असतील, खर्च करायची इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल आणि तुमच्या गावात सोयही असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही त्या गोष्टी करू शकता. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनीसुद्धा छान राहण्यासाठी प्रयत्न हा केलाच पाहिजे. मग तुम्ही म्हणाल, तुम्हाला लगेच लक्षात येईल की नाही ब्युटी पार्लरला जायला पाहिजे का? मग ब्युटी पार्लरमध्ये खूप पैसे खर्च होतात. असं काही नाही आहे. तुम्ही अगदी साधी गोष्ट आहे, मी आजचीच तुम्हाला गोष्ट सांगते, आजचंच सांगते तुम्हाला. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की केस जरासे पांढरट दिसायला लागले होते माझे. 40शीपासून म्हणजे साधारणतः आता मी 20 वर्ष झाली केस डाय करते. मग तुम्ही म्हणता, मॅडम डायचं नाव सांगा. तर हे बघा, मला जो सूट झाला तो मी डाय वापरते. प्रत्येकाला तो सूट होईल असं नाही आहे, कारण सूट झाला नाही तर खाज सुटते, पुरळ येतं, लाल होतं, सगळं आतमध्ये लाल होतं, जखमा होतात. काही वेळेला तो डाय खाली उतरतो, त्याच्यामुळे इथे रॅश येते. त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत की मी कुठला डाय वापरते. तुम्हाला योग्य वाटेल तो डाय आणून ट्राय करायचा आणि मग तुम्ही तो वापरायचा. पण जरी केस तुमचे पांढरे व्हायला लागलेले असले तर मला वाटतं की तुम्ही मेहंदी किंवा डाय लावणं फार आवश्यक आहे. केस पांढरट झाले की लगेच तुम्ही वृद्ध दिसायला लागता, तुम्ही फ्रेश दिसत नाही. तुम्ही तरुण दिसणं आवश्यक नाही, तर तुम्ही फ्रेश दिसणं आवश्यक आहे. आणि यासाठी मी तरी गेले 20 वर्ष डाय करते. पूर्वी 21 दिवसांनी डाय केला तरी चालायचा, आता मला 10व्या दिवशी परत डाय करावा लागतो. पण मला आवडतं डाय करायला, कारण की मला वाटतं की डाय जेव्हा मी करत असते त्यावेळेला केसांनासुद्धा न्यूट्रिशन मिळत असतं, त्यावेळेला केसांचीसुद्धा काळजी घेतली जाते. केस माझे खूपच सॉफ्ट आहेत, एकदम सॉफ्ट आहेत, आणि एकदम असे तेलकट किंवा हे चिकट वगैरे नाहीत. खाली मी जेव्हापासून डाय लावायला लागलेली आहे तेव्हापासून बायफर्केट जे केस व्हायचे पूर्वी माझे, किंवा केसात जो कोंडा व्हायचा, या दोन्हीही माझ्या तक्रारी पूर्णपणे कमी झाल्या जेव्हापासून मी डाय लावायला लागले. तर मग त्यामुळे मला डाय लावायलासुद्धा फार आवडतं, कारण की त्या निमित्ताने केसांची काळजी घेतली जाते. आणि हल्ली त्याच्यामध्ये बरीच सारी आयुर्वेदिक औषधंसुद्धा घातलेली असतात.
माका, ब्राह्मी वगैरे वगैरे. त्यामुळे ते मला डाय आवडतात, नॅचरल डाय मला आवडतात. तर मी घरच्या घरीच डाय करत असते, तर तो मी आज डाय केलेला आहे. त्यामुळे मला स्वतःला फ्रेश वाटते. काल मला वाटत नव्हतं, मला काल आजारी वाटत होतं स्वतःला. म्हणजे मला असं वाटत होतं की मला ताप आहे का, मला अगदी फ्रेश वाटतच नाही आहे, असं उदास झाल्यासारखं वाटत होतं. मग माझ्या लक्षात आलं की आपण केस डाय करायला हवेत. आणि आज मी केस डाय केल्यावर मला खूप फ्रेश वाटलं. कारण ज्या दिवशी आपण केस डाय करतो त्या दिवशी आपल्याला दुपारी मस्त झोप लागते. मग मी काही रात्री केस डाय करत नाही, रात्रभर ते असे ठेवत नाही. एक अर्धा तास फक्त ठेवते. 10 मिनिट्सवाला डाय आणते. मग अर्धा पाऊण तास ठेवला तरी पुष्कळ असतो तो वाळेपर्यंत. आणि त्यानंतर माझ्या शॅम्पूनी गेले मला वाटतं की 35-40 वर्ष तोच एकच शॅम्पू मी वापरते आहे. तोही तुमचा जो शॅम्पू असेल तो तुम्हाला जो सूट होईल तो तुम्ही शॅम्पू वापरायचा. मला सूट झालेला गेले 40 वर्ष. म्हणजे जसं मी शॅम्पू वापरायला लागले तेव्हा 1-2-3 शॅम्पू ट्राय केले. आणि त्यानंतर ज्या शॅम्पूनी मला छान वाटायला लागले. कारण काही शॅम्पू असे असतात की केस म्हणजे पाणी बदललं की ते केस असे चिकट होतात. पण एक मात्र शॅम्पू मला खूप चांगला लागला. परंतु अर्थात त्यामुळे मी त्याचं नाव नाही सांगू शकत, कारण मला तो सूट झाला, तुम्हाला होईलच असं नाही. पण एक शॅम्पू गेले अनेक वर्ष मी वापरते आहे आणि गेले 20 वर्ष मी एकच डाय वापरते आहे. आणि त्यामुळे हे असे परवासुद्धा तुम्ही कोणीतरी लिहिलं होतं की मॅडम तुमचे केस मागणं किती छान दिसत आहेत, तर ह्या डायनी माझे केसही वाढतात. म्हणजे 2 महिन्यापूर्वीच मी एवढे केस केले होते, आता ते परत खाली गेलेले आहेत केस. पण आता वाढवायचा मूड आहे, बघूया काय होतं आहे ते. तर त्यामुळे मला हेच सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या वयोमानानुसार फ्रेश आणि स्मार्ट दिसणं फारच आवश्यक आहे. साधारणतः 40 नंतर 40पर्यंत आपल्याकडे लक्षच नसतं. मुलं लहान असतात, म्हणजे साधारणतः एक 10 वर्ष अशी आपली असतात की आपल्याकडे लक्ष नसतं. आपल्या मुलांच्याकडे लक्ष असतं, संसाराकडे लक्ष असतं, आपल्या करिअरकडे लक्ष असतं. स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा आपल्याला वेळ मिळत नाही. पण तोपर्यंत आपली स्किनही तुकतुकीत असते, छान असतं, सगळं छान असतं आपलं, म्हणजे यंग असतो ना आपण. पण त्यानंतर मात्र 40 नंतर आपल्याला कॅल्शियम डिफिशियन्सी सुरू व्हायला लागते. म्हणजे विटॅमिन डिफिशियन्सी नॅचरली सुरू व्हायला लागते. आणि डिजनरेशन सुरू व्हायला लागतं आपल्या शरीरामध्ये. आणि त्यामुळे 40 नंतर आपल्याला मूड स्विंग्सही व्हायला लागतात, कारण की आपल्याला पिरियडचाही प्रॉब्लेम सुरू व्हायला लागतो. मेनॉपॉजकडे तुम्ही वळायला लागता. आणि त्यामुळे 40 नंतर तुम्हाला तुमच्यासाठी वेळ देणं फार आवश्यक आहे. आणि वेळ हा तुम्ही द्यावाच. तुमच्याकडे थोडा वेळ असतो त्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी तो वेळ दिला पाहिजे आणि स्वतःला सुंदर दिसण्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जा, खूप सारा खर्च करा, अजिबात नाही. तुम्हाला जे शक्य असेल ते. पण ते तुम्ही सर्व स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. जर का तुम्ही छान दिसला नाही स्वतःलाच तुम्ही आरशात बघितल्यावर, तर तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि तुम्हाला असं वाटतं मी काही छान दिसत नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला तुम्हीच स्वतःवरती प्रेम करत नाही, तर तुम्ही लोकांच्यामध्ये जाणंसुद्धा तुमचं कमी व्हायला लागतं. किंवा जेव्हा तुम्ही 4 लोकांच्यात जाता, मैत्रिणींच्याकडे जाता, मार्केटमध्ये जाता, एखाद्या फंक्शनला जाता, पार्टीला जाता, नातेवाईकांच्यामध्ये जाता, समारंभाला जाता, त्यावेळेला तुम्हालाच वाटत असतं की मी काही छान दिसत नाही, इतर जणी किती छान दिसत आहेत, तुमचं इतरांच्याकडे लक्ष असतं. आणि यासाठी मी तुम्हाला म्हणते की तुम्ही मुद्दाम अशा वेळेला स्वतःसाठी वेळ देऊन छान नटूनच जायला पाहिजे की लोकांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे. आणि जेव्हा तुमच्याकडे लोक बघत असतात, तुम्हाला छान वाटत असतं, तर अशा वेळेला तुमचा कॉन्फिडन्स आपोआपच रेज होत असतो किंवा तुम्हाला खूप छान वाटत असतं. म्हणजे तुम्ही स्वतःवरती पहिलं प्रेम करायला शिकलं पाहिजे, म्हणजे लोक तुमच्यावरती प्रेम करायला लागतात. तुम्हीच जर का स्वतःला, आणि पुरुषांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला हेच होतं बरं का, पुरुष स्वतःकडे, आजकालची तरुण मंडळी स्वतःकडे लक्ष देतात, पण करिअरच्या मागे लागून बरीच सारी मुलं दाढी करत नाहीत, कपडे चांगले घालत नाहीत, जे काही म्हणजे कसलंही काही एक शर्ट, एक टी शर्ट 10-20 वर्ष वापरत असतात. ते तोचपणा त्यांना असं वाटतं की आपण आपल्याकडे लक्ष देणं फारसं आवश्यक नाही. लग्न होईपर्यंतच ते स्वतःकडे लक्ष देतात आणि एकदा लग्न झालं की त्यांचं स्वतःकडे लक्ष देतच नाही, दुर्लक्षच करतात. त्यांना असं वाटतं की आता काय गरज आहे मला, माझं तर लग्न झालेलं आहे. म्हणजे सुंदर दिसणं
हे फक्त त्यांना असं वाटतं की आपण लग्न होईपर्यंतच केलं पाहिजे, पण असं नाही आहे. तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी सुंदर दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कसं तरी गेलाय, कसे तरी केस घेऊन गेलाय, तुमच्याकडे कितीही बुद्धी असू दे, टॅलेंट असू दे, हुशारी असू दे, तुमचं दिसणं कसं आहे हे पहिले लोक बघतात. तुम्ही राहता कसे, तुमचे कपडे कसे आहेत. इतरांच्यापेक्षा तुम्हाला असं वाटतं की अरे मी काय नुसतं असंच, पुरुषांचं सांगते, टी शर्टमध्ये गेलं तर चालतंय. आणि हल्ली बरीच लोकं ते असे अर्धीच चड्डी घालून जातात सगळीकडे. पण कारण की एक फॉरेनचा ट्रेंड आहे ना तो, तर ते अजिबात चांगलं दिसत नाही, अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्ही समजा एखाद्या लग्नाला गेलेला आहेत आणि त्या ठिकाणी असा काहीतरी कुठला तरी एक टी शर्ट आणि काहीतरी पॅन्ट घालून गेला, कोणी येऊन बोलत पण नाही तुमच्याशी. पण तेच एखादा मस्तपैकी असं छान सफारी किंवा फ्रेश कपडे, नवीन कपडे घालून एखादी व्यक्ती गेली की तिच्याही वागण्या बोलण्यामध्ये एक आब असतो. नवीन कपडे घातले की आपल्याला छान वाटतं ना, आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात आणि लोक त्यांच्याशी स्वतः येऊन बोलतात आणि मग त्यामुळे ती व्यक्ती एकटी पडत नाही. हे पुरुषांच्या बाबतीत सांगते बरं का. बऱ्याच नाही, 90% पुरुष असेच वागतात. लग्न होईपर्यंतच फक्त मुलं चांगली राहतात आणि त्यानंतर गबाळी राहतात की त्यांच्या बायकोलासुद्धा त्यांच्याबरोबर राहणं अवघड वाटावं की हाच का तो मुलगा, किंवा त्यांच्यावर. आणि हल्ली तर सेल्फीचा जमाना आहे, तर दोघांनी सुंदर राहणं फार आवश्यक आहे ना. तर मला हे पुरुषांना पण सांगायचं, हे तरुणांच्या बाबतीत झालं. आणि म्हातारे पुरुष असंच वागतात बरं का, की ऑफिसमध्ये जोपर्यंत जात असतो पुरुष तोपर्यंत खूप चांगला राहत असतो. पण एकदा ऑफिसमध्ये जायचं त्याचं बंद झालं म्हणजे रिटायरमेंटनंतर काही वर्ष त्याला ती सवय असते आणि त्यानंतर विदाऊट इस्त्रीचे कपडे घाल, घाणेरडे कपडे घाल किंवा तेच कपडे घाल. मी तर कित्येक लोकांना बघितलेलं आहे की नवीन कपडेसुद्धा नंतर ते शिवून घेत नाहीत. त्यांना वाटतं काय आता मला गरज आहे, आहेत की माझे 1-4 कपडे असतात, तेच त्यांचं चालू असतं. त्यांना तोचपणा वाटत नाही, पण लोकांना बघणाऱ्यांना तोचपणा वाटत असतो. आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्याबरोबर संपर्क करण्याची किंवा त्यांच्या सहवासात राहण्याची लोकांना इच्छा होत नाही. त्यामुळे तुमच्या कपड्यांच्याकडे, तुमच्या स्वतःकडे डिओ वगैरे मारून असंच तुम्ही राहणं फार आवश्यक आहे, जरी तुम्ही वृद्ध झालात, म्हातारे झालात तरीसुद्धा. परवाचीच एक घटना सांगते. अगदी खूप मोठ्या हुद्द्यावर असलेली व्यक्ती आजकाल रिटायर झाली होती. मला गार्डनमध्ये भेटले होते ते आणि वॉकिंगला आले होते आणि ते माझ्याशी बोलायला आले समोर, तर मला इतकी घाण वाटली ना. त्यांच्या कपड्यांना असा घामाचा वास येत होता. आणि काय होतं की पुरुषांनी जर का तीच पॅन्ट बरेच वेळेला वापरली तर काही वेळेला बाथरूमचा सुद्धा त्याला वास येत असतो. काही गोष्टी पुरुषांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांना वाटतं आपण काय, आपल्याकडे कोण बघतंय, असं नाही, तसं नसतं. आणि एवढंच नव्हे तर आजकाल शुगर असते, डायबिटीज असते, ओरल हायजीन पण चांगलं नसतं, म्हणजे तोंडाला वाससुद्धा येत असतो. आणि अशा काही घटना वृद्ध व्यक्तींच्या बाबतीमध्ये घडत असतात. ते मला त्या दिवशी जाणवलं आणि म्हणून हा मी आज व्हिडिओ करायला घेतला, म्हटलं तरीच चालेल. तर त्या व्यक्तीशी खरं पूर्वी आम्ही खूप व्यवस्थित चांगलं बोलत होतो, पण त्या दिवशी नको वाटलं बोलायला. कपड्यांना वास येत होता, तोंडाला वास येत होता, असं काहीतरी अस्वच्छ वाटलं. कपडेसुद्धा चांगलं घालणं फार आवश्यक आहे हो. आपलं फिरायला चालू आहे म्हणून काहीतरी घालायचं म्हणजे काय फक्त लग्नाला आणि ह्यालाच जाताना चांगले घालायचे. तुम्ही एनी टाईम तुमच्या घरातनं बाहेर पडताना फ्रेश गेलं पाहिजे. तर हे पुरुषांच्या बाबतीत मी सांगितलं. तसंच मी बायकांच्याही बाबतीमध्ये सांगेन. कायम तुम्ही फ्रेश राहणं फार आवश्यकच आहे. चांगले कपडे घाला, स्वच्छ कपडे घाला, निरनिराळे कपडे घाला, नवनवीन कपडे विकत घ्या. तुम्ही म्हणा सगळ्यांच्याकडे पैसे नसतात, अजिबात नाही. बायका नको त्या ठिकाणी पैसे खर्च करतात, पण त्याऐवजी हा जो दिखाऊपणा आहे ना, ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. आता तुम्ही रील्स वगैरे बघताय ना, किती दिखाऊपणा असतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, ते भरपूर मेकअप करतात कारण की त्यांना रील्स करायचे असतात, व्ह्यूज मिळवायचे असतात. पण आपण त्यांचेच रील्स बघतो की जे छान असतात, चांगले दिसतात. त्यांचेच आपण रील्स बघतो ना, साधी गोष्ट आहे. किंवा त्यांचाच आपण डान्स बघतो जे छान दिसतात. आता असभ्य ज्या गोष्टी करतात सगळे, त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यात तरुणही करतात, लहान मुली पण करतात, अगदी नुकत्या वयात आलेल्या पण करतात, वृद्ध पण करतात. असभ्य कपडे घालून असभ्य वर्तन करत असतात, रील्स करत असतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
कमीत कमी कपडे वापरत असतात, अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्ही खूप छान जास्तीत जास्त कपडे वापरा, तुम्ही जास्त छान दिसता. आज माझा विषयच हा होता की तुम्ही 40शी नंतर, मला बऱ्याच वेळेला सगळेजण म्हणत असतात, मॅडम तुम्ही 60 नंतर बोलत असता, 40शी नंतर 50शी नंतर पण बोला. तर मला असंच वाटतं की 40शी नंतरसुद्धा तुम्ही जिमला जायला बघता किंवा तुम्हाला असं वाटतं की आपण काही खावं का किंवा आपण मेकअप चोपडावा का, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जशा शक्य असतील तशा करा. पण तुम्ही स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. तेच कपडे वापरू नका. तुमच्याकडे जे काही कपडे ही काही नाशवंत गोष्ट नाही आहे की तुम्ही 1 महिनाभर 2 महिने नाही वापरले म्हणजे ती कुजणार आहे, खराब होणार आहे, नाही. आता तुम्हाला सांगते की आता ह्या वयामध्ये आमच्याकडे तुम्हाला जर का असं सांगायचंच झालं, आता मला तर खूप द्यायची सवय आहे, ते सोडून द्या. कपडे तर मी पटापट जसा ट्रेंड बदलतो तसे माझे आधीचे कपडे मी देऊन टाकते आणि नवीन ट्रेंडचे मी कपडे घेत असते. मला आवडतात. म्हणजे देणाऱ्या पण आपण चांगले देऊ शकतो. एक 7-8 वेळा कपडे वापरले, साड्या वापरल्या की पुन्हा नाही मी वापरत. मी व्हरायटी वापरते, मी स्वस्त आणि मस्त वापरते, पण प्रचंड व्हरायटी असते माझ्याजवळ. खूपच, म्हणजे अगदी स्टोल म्हटलं तर स्टोल, पॅन्ट्स म्हटलं तर पॅन्ट्स, सगळं म्हणजे सगळ्याच प्रकाराने. तर अशा पद्धतीने तुम्ही, मला असं वाटतं की असे कपडे तुम्ही वापरलेत वेगळे, तर तुमच्याकडे म्हणजे दरवेळेला बघताना लोकांना असं नवीन काहीतरी वाटतं आणि लोकांना नवीन वाटलं तर लोकं आपल्याकडे बघतात आणि लोकं आपल्याशी बोलायला येतात. आपल्यात संभाषण होतं. पण जर का तुम्ही तेच वापरलं, तसंच राहिलात तर ते अजिबात फ्रेश वाटत नाही. तर तुम्ही म्हणत असता की मॅडम ते हल्ली तुम्ही ते काय साड्यांचं सारखं दाखवत असता, हे दाखवत असता, ते दाखवत असता. तुम्हाला माहिती आहे ना की माझ्याकडे 40 वर्षापूर्वीच्या साड्या आहेत. त्या मी ठेवलेल्या आहेत, ज्या मला आवडल्या आहेत, जरा युनिक आहेत. किंवा माझ्या सासूबाईंच्या वगैरेसुद्धा, माझ्या आईच्या वगैरेसुद्धा मी साड्या काही सिलेक्टेड ठेवलेल्या आहेत. बाकीच्या देऊन टाकलेल्या आहेत. त्या ट्रेंडच्या त्या सगळ्यांनी वापरून संपवा म्हणून मी देत असते. पण मी काही साड्या स्पेशल ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, ज्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आहे, कशावर पेंटिंग आहे, आणि अशा ज्या ठेवलेल्या साड्या आहेत ते अनेक वर्ष चालू आहेत. आणि जेव्हा मी वर्षभरातनं एकदाच कदाचित तिची टर्न येत असते आणि जेव्हा मी एकदा का होईना ती वापरते, त्यावेळेला मलाच नवीन वाटत असतं व बघणाऱ्या व्यक्तीलासुद्धा नवीन वाटत असतं. तर म्हणून तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवरती प्रेम करा. मला आज पुरुषांच्यासाठी सुद्धा स्पेशली हे सांगायचं होतं. मी बायकांच्यासाठी नेहमीच सांगत असते, स्वतःच्या हायजीनची काळजी घ्या. हायजीन म्हणजे तुमचं आरोग्य. या आरोग्यामध्ये तुमच्या तोंडाचं आरोग्यही महत्त्वाचं आहे आणि तुमच्या कपड्यांचंही आरोग्य महत्त्वाचं आहे. स्वच्छ चांगले कपडे, कोरडे कपडे घालणं फार आवश्यक आहे, स्त्रियांनी आणि पुरुषांनीसुद्धा. पुरुषांनीसुद्धा मी जसं स्त्रियांना सांगत असते की दिवसांनी 2-2, 3-3 वेळा निकर बदलत जावा, तो प्रकार पुरुषांनीसुद्धा केला पाहिजे. तसंच त्यांनीसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे सगळ्या स्त्रियांनीच काही चांगलं राहिलं पाहिजे नेहमी असं नाही. स्त्रियांनी तर सुंदर आणि चांगलं राहिलंच पाहिजे, पण पुरुषांनीसुद्धा या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. अन्यथा कितीही तुम्ही हुशार असा, बुद्धिवान असा, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही मागे पडता आणि तुमचा सोशल कॉन्टॅक्टसुद्धा कमी होतो. कारण की समजा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे बघून छान फ्रेश वाटलं नाही तर कोण तुमच्याशी परत कॉन्टॅक्ट ठेवणार ना. त्यामुळे तरुणांनासुद्धा मला हे मुद्दाम सांगायचं आहे, कारण की बऱ्याच वेळेला आजकाल वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर मुलंही अशी सगळी केस असे पसरलेले, दाढी केलेली नाही वगैरे अशीच असतात. त्यांना असं वाटतं मला कोण बघतं आहे, मी काय लॅपटॉपवर बघून आहे. अरे घरामध्ये तर बाकीचे जण आहेत ना की बघणारे. तर त्यामुळे पुरुषांनीसुद्धा, आणि तुम्ही स्वतःच बघता की नाही आरशामध्ये, तुम्हाला वाटत नाही घाण स्वच्छ, कळत नाही तुमचं तुम्हाला, तर तुम्ही म्हणजे पुरुषांनासुद्धा मला हे सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा जरा आरशात बघा. काय फक्त स्त्रियांनी आणि तरुणींनीच आरशात बघावं असं नाही, आणि तरुणांनीच. मिडल एजेड पुरुष यांनीसुद्धा आरशात बघून स्वतःला चांगलंच ठेवलं पाहिजे. भलेही वर्क फ्रॉम असू दे, तुम्ही घरात बसून असू दे, तुम्हाला लॅपटॉपमुळे कोणी बघत नसू दे, फक्त तुमचं बुद्धीचं काम असू दे, पण तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही स्वतः छान राहत नाही, स्वतःला आरशामध्ये छान दिसत नाही, तोपर्यंत तुमचे विचार, तुमची बॉडी लँग्वेज हे चांगले होत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये
नवनवीन नाविन्य यायचं असेल, क्रिएटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सातत्याने टिकवून ठेवायची असेल, तुम्हाला सातत्याने तुमच्या आयुष्याचा ग्राफ हा असा चढता ठेवायचा असेल, तुम्हाला स्वतःला आनंदी राहायचं असेल, तुम्हाला भलेही आता सोशल लाईफ कमी असू दे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या मीटिंग्ज असतात, जे काही तुमच्या ऑफिसमध्ये गोष्टी तुमच्या घडत असतात, वर्क फ्रॉम होम असलं तरी, तेव्हासुद्धा तुमचे विचार, तुमची भाषा, तुमचा टोन हा चांगला यायचा असेल तर तुम्ही फ्रेशच असलं पाहिजे. कपडेही फ्रेश घातले पाहिजेत, जणू काही तुम्ही ऑफिसमध्ये गेलेला आहात किंवा एखाद्या फंक्शनला गेलेला आहात आणि तुम्ही स्वतः राहिलं पण तसंच पाहिजे. पुरुषांच्यासाठी स्पेशली सांगितलंच. स्त्रिया तर काय आम्ही त्याच्यासाठी खूपच वेळ देत असतो. आमच्या स्त्रियांना हे सांगावंच लागत नाही, पण काही वेळेला जरा ओव्हर होतं, पण तरी स्त्रियांना हे सांगावं लागत नाही. पण काही काही स्त्रिया असतात, फार कमी टक्के स्त्रिया असतात की ज्या स्वतःकडे लक्ष देत नाहीत. पण त्यांना आणि विशिष्ट वयानंतर त्यांना असं वाटतं की आता लक्ष द्यायची गरज नाही. पण मरेपर्यंत मी तर नेहमी म्हणत असते, मेल्यावर सुद्धा माझे जर का केस पांढरे असले तर मला डायबी करून पाठवा, नाही तर शेवटी अंघोळ घालतातच ना. नाही म्हणजे तिकडे गेल्यावरती व्यवस्था असेल की नाही कुणास ठाऊक. म्हणजे हे बोलण्याची पद्धत. त्यामुळे मी अशी नेहमी मला स्वतःला असं वाटतं की नेहमी आपण अप टू डेट राहिलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे. आणि नेहमी असं हे मी जरा चेष्टेने जरी बोललं तरी राग मानू नका, पण खरंच तुम्हाला सांगते मेल्यावर सुद्धा आपण सुंदरच दिसलं पाहिजे असं मला एक स्वतःला वाटत असतं. आणि त्यामुळे थोडंसं वरचेवर पार्लरला जात जा आणि स्वतःला छान ठेवत जा. कारण की तुम्ही 40 नंतर, 50 नंतर, 60 नंतर, 70 नंतर, 80 नंतर नेहमीच तुम्ही स्मार्ट आणि फ्रेश आणि यंग दिसणं फार आवश्यक आहे. तुम्ही जसे राहाल तशीच तुमची तब्येतही राहाल. तुम्ही जर का असं डिप्रेशनमध्ये गेला, तुम्ही जर का चांगलं राहिला नाही तर तुमची तब्येतही अजिबात चांगली राहणार नाही. तुमच्या अनेक तब्येतीच्या तक्रारी चालू होतील. पण जर का तुम्ही छान राहत असाल तर तुमच्या 100 तब्येतीच्या तक्रारी असू दे तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कधीही कमी होणार नाही.